आज आपण बनवणार आहोत असे झटपट आणि अगदी मस्त असे होणारे अळीवाचे लाडू. तर अळीव हे अतिशय पौष्टिक असतं, जे केस गळती सांधेदुखीवरती उपयोगी होतं. तर अशा पद्धतीने आपण आज लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी मी या ठिकाणी 100 ग्रॅम अळीव घेतलं होतं. तर त्यासाठी 100 ग्रॅम काजू, बदाम आणि लाल भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. 200 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे, बारीक करून घेतलं आहे. आणि ड्रायफ्रूट्स पण बारीक करून घेतलं आहे अशा पद्धतीने जाडसर असं. आता एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालून व्यवस्थित परतून घेऊ. याच्यामध्ये आपण हे जे अळीव आहे ते मी पाण्यामध्ये भिजत घातले होते 2 तासासाठी. तुम्ही हे दुधामध्ये किंवा नारळाच्या पाण्यामध्येही भिजत घालू शकता. तर मी या ठिकाणी पाण्यामध्ये भिजत घातले होते. आता आपण हे भिजवलेले अळीव तुपावरती परतून घेऊ. आता यामध्ये सर्व जिन्नस घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता यामध्ये परतून झाल्यानंतर 100 ग्रॅम अळीव होतं, तर त्यासाठी 200 ग्रॅम गूळ चांगला वितळवून त्यामध्ये घालून घेतला आणि कोमट झाल्यावर मिश्रण अशा पद्धतीने लाडू बांधून घेतले आहेत. तर तुम्ही बघत असाल अगदी व्यवस्थित असे होतात, झटपट बांधले जातात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे लाडू नक्की करून बघा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.